निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. वॉर्ड आरक्षणावर हरकती सूचना नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस. मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 769 हरकती आणि सूचना प्राप्त. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना प्राप्त. धुळे महानगरपालिकेनं प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीमधून अनेक मतदारांची नावं गायब. मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी घेतल्या हरकती. विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्राप्रमाणे याद्या प्रकाशित नसल्याची तक्रार. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळली. अनगरमध्ये जल्लोष. राजन पाटील समर्थकांकडून अनगर नगरपंचायतीच्या समोर फटाक्यांची आतषबाजी. उज्ज्वला थिटे यांचा सूचकाची सही नसल्यानं अर्ज झाला होता बाद. त्यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती. न्यायदेवतेनं आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांची प्रतिक्रिया. विरोधकांनी अनगरच्या एकीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. प्राजक्ता पाटलांची प्रतिक्रिया. बोरिवलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख भिल्ले. खडकरांना मारहाण झाल्याचा आरोप. सुबोध माने पोलिसांच्या ताब्यात. खडकरांनी महिलेवर हात उचलला. आरोप करत ठाकरेंची सेना आक्रमक. वादाचं नेमकं कारण स्पष्ट. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू. नागपुरात महाविकास आघाडी तुटल्याचं काँग्रेस आणि पवार गटावर खापर. काँग्रेसमुळे 5 ठिकाणी नगराध्यक्ष स्वबळावर लढवले. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची काँग्रेसवर टीका. या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला दाखवून देणार. उत्तम कापसेंचं वक्तव्य. चिपळूण काँग्रेसमधील 3 पदाधिकाऱ्यांचे 6 वर्षांचा निलंबन. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटलांची कारवाई. बंडखोर उमेदवाराला साथ दिल्याप्रकरणी इतर दोघांवर कारवाई. कराड पालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून प्रचार सुरू. प्रकृती बरी नसताना सुद्धा पृथ्वीराज चव्हाण मैदानामध्ये उतरले. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण निवडून येणार. पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. अमरावतीमध्ये 3 उमेदवारांनाच कोर्टाचा दिलासा. छाननी दरम्यान उमेदवारी अर्ज नाकारल्यामुळे 9 उमेदवारांनी केला होता अर्ज. आता अमरावतीमध्ये 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 1325 उमेदवार रिंगणात. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण. 5 आरोपींवर आरोप निश्चिती. अभिनेत्याची हत्या करण्याच्या उद्देशानं 14 एप्रिल 2024 रोजी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. मध्य रेल्वेची गेल्या 7 महिन्यामध्ये 9,63,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. एप्रिल 2025 पासून सुरू केलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत कारवाई. या काळामध्ये मध्य रेल्वेनं तब्बल 40,59 लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती. अर्ध्या मुंबईमध्ये 3 आणि 4 डिसेंबर रोजी 15% पाणी कपात. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतल्यानं पाणी कपात. मुंबई शहर विभागामधील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर, मध्य तसंच पूर्व उपनगरामध्ये पाणी कपात. दिल्लीपेक्षा मुंबईची हवा गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली. मुंबई शहर उपनगरांना 4थ्या दिवशी गंभीर प्रदूषणाचा विळखा कायम. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं बुधवारी 226 उच्चांकी पातळी गाठली. प्रदूषित हवेमुळे अनेक जण सर्दी आणि खोकल्यानं त्रस्त. हवा विषारी बनत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर. 8 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द. राज्य परीक्षा परिषदेकडून नवी तारीख जाहीर. पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेमध्ये बदल. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारीच्या ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाणार. आयुष अभ्यासक्रमासाठी यंदा 4थी प्रवेश फेरी राबवण्यात येणार. वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार. प्रवेश निश्चित न केल्यानं या अभ्यासक्रमांच्या अनेक जागा अजूनही रिक्त. राज्यातील निवडणुकांचा फटका. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना 1 ते 4 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. आता या परीक्षा 16 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान घेतल्या जाणार असल्याची माहिती. मुंबईतील म्हाडाच्या 84 दुकानांच्या ई लिलावाकरता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार. पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी 23 डिसेंबरला ऑनलाईन ई लिलाव होणार, तर 24 डिसेंबरला ई लिलावाचा निकाल जाहीर होणार. महिलाविरोधी वाढत्या गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. मुंबईमध्ये 9 महिन्यामध्ये 21 महिलांच्या आत्महत्या. 5 जणींचा हुंड्यासाठी बळी गेल्याची माहिती समोर. मानसिक शारीरिक अत्याचाराचे 405 गुन्हे नोंद असल्याची माहिती.